जवळपास 370 वर्षाची परंपरा असलेली भेंडवळची घट मांडणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संपन्न झाली। या घट मांडणीतून निघणारे निष्कर्ष जाहीर करण्यात आलेले आहेत। सर्वाधिक लक्ष असतं ते पाऊसमानाबाबत। पाऊसमान जूनमध्ये भरपूर असेल, जुलैत सर्वसाधारण, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कमी असेल असा अंदाज आहे। पिकांवर रोगराईचं प्रमाण जास्त असेल अंदाज मांडण्यात आला। काही भागात महापुरामुळे नुकसान होण्याचाही अंदाज वर्तवण्यात आलाय। राजा कायम राहील, देशाची संरक्षण स्थिती तणावाची असेल, आर्थिक स्थिती मजबूत नसेल असाही अंदाज आहे। कापूस, तांदूळ पिकाचं उत्पादन भरपूर असेल। ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा हे पिकं सर्वसाधारण असतील असा अंदाज या घटमांडणीतून वर्तवण्यात आला। तर तीळ, बाजरी हे पिकं भरपूर येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगरनंतर नागपुरातही पाकिस्तान निर्मित गोरी ब्युटी क्रीमनं धुमाकूळ घातला। या क्रीमच्या वापरामुळे अनेकांना किडनीचे विकार झाल्याचं डॉक्टरांच्या तपासातून समोर आलं। अवैध पद्धतीनं विक्री होणाऱ्या गोरी ब्युटी क्रीममध्ये मर्क्युरीचं प्रमाण जास्त असतं। चेहऱ्यावर क्रीम लावल्यानंतर यातला मर्क्युरी त्वचेतून शरीराच्या आत जातो आणि पुढे रक्तात मिसळतो। त्यामुळे त्याचा थेट परिणाम महिलांच्या किडनीवर होतो। नागपुरात गेल्या 2 वर्षात 18 महिलांना किडनीचे विकार झाल्याचं समोर आलं। त्यानंतर माहिती मिळतात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं शोध मोहीम राबवून मार्केटमधून मोठा साठा जप्त केला। या क्रीमचे सॅम्पल पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले। वळूया पुढच्या बातमीकडे। पश्चिम बंगालच्या निवडणुकी